नमस्कार. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज पाडवा या शुभ मंगल प्रसंगी आम्हाला भगवान गडावर परमपूज्य न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांना भेटण्याचा आणि प्रकट मुलाखत घेण्याचा योग आला. खरं म्हणजे आज मराठवाडा नेता युट्यूब आणि मराठवाडा मीडिया त्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप खूप आनंद होतोय. एक मंगल पवित्र आणि ऐतिहासिक अशा स्थळी महाराष्ट्रातील एकमेव न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री अत्यंत परखड स्पष्ट विचार आणि विचाराची बांधिलकी सुसूत्रता आणि प्रत्येक विषयाचं स्पष्टता हे सांगत असताना त्यांनी आजकालच्या राजकीय परिस्थितीवर बोलत असताना देशाची परिस्थिती निश्चित समाधानकारक आहे. येणाऱ्या काळात शासन हे तीर्थक्षेत्र विकासाला जे मदत करतंय किंवा सहकार्य करतंय त्याला काहीही दृष्टिकोन असो, पण हे खूप महत्वाचं आहे हे सांगत असताना त्यांनी भगवान गडाच्या विकासाच्या संदर्भात राबवल्या जात असलेल्या विविध विकास योजनाची पण माहिती दिली. त्याचबरोबर 2026 मध्ये निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं आणि जेव्हा त्यांना प्रश्न करण्यात आला की आपण निवृत्ती घेताय हे आपले वारस किंवा आपण ज्यांना नेमताय ते योग्य वागतील ह्याचं काही खात्री आहे का, याचं उत्तर देताना डॉक्टर न्यायाचार्य काय म्हणतात की नामदेव महाराज म्हणतात की माणसाने खानदानी जर भक्त असतील, खानदानी जर शिष्य असतील ते बैमानी करत नाहीत, फटका करत नाही. त्याचबरोबर त्यांच्या चर्च विषयी विचारला असताना सुद्धा अत्यंत मिश्किलपणे माझं डिझाईन चर्च मीच केलं होतं असं सांगत असताना धार्मिक स्थळ ही राजकारणाचे अड्डे बनता कामा नयेत. निश्चित राजसत्ता आणि धर्मसत्ता हा समन्वय असला पाहिजे. पण आजकाल जेव्हा त्यांना प्रश्न करण्यात आला की काही राजकीय नेते हे धर्मसत्तेला आपला वापर करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळा त्यांनी मात्र हे असं होत नाही आणि कुठं जर होत असेल तर ते चुकीचं आहे असंही सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलताना आपण पाणलोट क्षेत्र विकास, शेती अशा वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती देत असताना पाण्याचा प्रश्न आम्ही चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे. पाण्याची काहीही अडचण नाही आणि मी निवृत्तीनंतर मी बाजूला माझं घर आहे, त्या ठिकाणी मी राहणार असल्याचं सांगितलं. एकंदरीत कुटुंब व्यवस्था ही आजकाल उद्ध्वस्त होत आहे. पती पत्नी हे बाहुल्यासारखं अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी प्रमाणे जगत आहेत हे सांगत असताना त्यांनी प्रखरशानं सांगितलं की लहानपणापासून मुला मुलीवर संस्कार करणं ही मात्या पित्याची जबाबदारी असते आणि संस्कार होत नसल्यामुळं त्या अपप्रवृत्ती वाढीस लागतात. मुलं मुली हे आई वडिलापासून दूर राहतात आणि त्यामुळं चुकीचे पायंडे पडतात हे सांगत असताना त्यांनी विविध माणसाला मानसिक संतुलनासाठी काय करणं गरजेचं आहे हे विचारलं असताना त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. आज संस्कारासाठी काय करणं गरजेचं आहे या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन आणि वाचन करावं असं सांगितलं. मग काय फक्त पसायदान म्हणलं तर चालू शकतं का, यावर माऊली म्हणतात की पसायदान फक्त म्हणून चालणार नाही तर सोप्या भाषेत आपण ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी ही जीवनातील
सर्व समस्यावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे, गुरु मंत्र आहे असं सांगत असताना त्यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता ठेवणं, नकारात्मकतेपासून दूर राहणं आणि कुटुंब व्यवस्था अबाधित राहण्यासाठी. आणि आपण जर पाहिलं हे फक्त कुटुंब म्हणजे जे बार्बरकेशन होत आहे हे इतर राष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या मानानं आपल्याकडं खूप कमी प्रमाण आहे असं सांगत असताना जेव्हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे हजारो कुटुंबाचे मार्गदर्शक चाहते आणि दाते होते, आपण त्यांच्या कुटुंबियाकडे लक्ष देणं गरजेचं आहे असा सवाल केला असताना अत्यंत मिश्किलपणे ते म्हणाले, कोणी विचारलं तर आपण सांगू शकतो असंही ते म्हणाले. जेव्हा आपण गर्व हा नसावा असं आपण असा एका कार्यक्रमात म्हटला, त्यावर अनेकांनी अनेक टीका टिप्पण्या केल्या. असं बोलत असताना विनम्रता ही माणसाच्या जीवनाची खूप महत्वाचं आहे आणि या विनम्रतेनं आपण अशक्यचे काम शक्य करू शकतो. आणि निश्चित देश पातळीवरच आजची व्यवस्था ही फार चांगली आहे. आणि हे सर्व सांगत असताना जेव्हा त्यांना विचारलं गेलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे म्हणतात की विरोधी पक्ष विचाराची, विरोधी तत्वाची माणसं जेव्हा तडजोडी करतात तेव्हा ते राजकारण योग्य नसते असं ते म्हटले. यावर तुमचं काय म्हणणं आहे हा प्रश्न केला असताना त्या ठिकाणी डॉक्टर म्हणाले की शेवटी मला या विषयावर काही बोलायचं नाही आणि कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था या सर्व गोष्टीचा विचार करत असताना न्यायाचार्य परमपूज्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी अनेक आज पाडवा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आपण जर पाहिलं भव्य दिव्य प्रवेशद्वार, निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, शिस्त, सामंजस्य आणि प्रेम आणि जिव्हाळा या सर्व गोष्टीचा आज त्या ठिकाणी उहापोह दिसून आला. त्याचबरोबर अत्यंत अभ्यासपूर्ण समर्पक आणि परखड विचार डॉक्टर नामदेव शास्त्री न्यायाचार्य यांनी मांडले. निश्चित आज पाडव्याच्या मुहूर्तावर किमान 4-5 तास प्राध्यापक केंद्रे आणि मी संपादक मराठवाडा नेता या परिसरात होतो. या परिसरात एक मंगल पवित्र आणि एक चांगलं वातावरण, आल्हाददायक वातावरण आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं वेगळं आर्किटेक्चर आणि 3.5x3 दगड हा बेंगळुरून आणला जात आहे, या ठिकाणी बांधकाम होणार आहे हे सांगत असताना त्यांनी समाज व्यवस्था खूप बिघडली असं म्हणणं चुकीचं आहे. सर्वांनी सामंजस्यानं, सकारात्मकतेनं राष्ट्रहिताचा, मानवता जातीच्या कल्याणाचा विचार करणं गरजेचं आहे असंही सांगितलं. एकंदरीत आज त्यांनी विविध प्रश्नावर बोलत असताना त्यांनी अत्यंत स्पष्ट परखड विचार मांडत असताना त्यांना जेव्हा प्रश्न केला की आज कुटुंबामध्ये हे काही ठराविक वयानंतर कुटुंब प्रमुख त्याला नकारात्मकतेनं वागवलं जातं, यावेळा त्यांनी सांगितलं की आपणच कारभारी राहणार असं न राहता आपण आपल्या कुटुंबाला, आपण आपल्या मुला मुलींना, सुनांना सुद्धा कारभार दिला पाहिजे. म्हणजे जर आपण ते नाही केलं तर वाद हा होणारच. या पद्धतीनं याच गोष्टीचा विचार करून मी सुद्धा या ठिकाणी निवृत्ती घेत आहे असं सांगितलं. आजच्या या मंगल पवित्र आणि आनंदमय वातावरणात ज्या ठिकाणी म्हणजे हजारो लोक आज
भगवानगडाच्या परिसरात येत होते, दर्शन घेत होते आणि हे सर्व करत असताना एक सकारात्मकता, आनंदाची डोही आनंदी तरंग हा विचार सांगत असताना खऱ्या अर्थानं न्यायाचार्य, खऱ्या अर्थानं परमपूज्य परम श्रद्धेय डॉक्टर जे बोलले ते खरोखरच ओजस्वी, प्रभावी, दिशादर्शक आणि मार्गदर्शक. आणि या छायाचित्रात जर तुम्ही पाहिलात तर की तुम्हाला या ठिकाणची बांधकामं चालू आहेत, या ठिकाणचं चांगलं उद्यान आहे. आणि हे सर्व सांगत असताना मी त्यांना कन्हेरी मठ या ठिकाणी जलव्यवस्थापन, मातीची काळजी असे वेगवेगळे प्रकल्पाचं बोललो. त्याच प्रकारे आज किशोरजी व्यास यांचा आपला परिचय आहे का म्हटल्यानंतर अनेक वेळा मला त्यांना भेटण्याचा, बोलण्याचा, सहवासाचा योग आला. खूप चांगल्या प्रकारे काम ते करत आहेत. तसंच राम मंदिर हे जानेवारीमध्ये लोकांसाठी खुलं होत आहे, त्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं. आणि हे करत असताना आपण सातत्यानं ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. एक श्लोक नाही, सर्व ज्ञानेश्वरी पुन्हा 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 जर वाचली तर आपणाला जीवनाला सुखी, संपन्न, समृद्ध आणि सर्व समस्यातून मार्ग निघू शकतो. असंही त्यावेळा ते बोलाले. राजकीय प्रश्नावर बोलत असताना ते म्हणाले की राजकारणावर मी काही बोलणार नाही, ते माझं क्षेत्र नाही. ते त्याचबरोबर दिवसेंदिवस पत्रकारितेचे होत असलेलं स्वरूप काय याबद्दल बोलत असताना या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची दानत होती, ते सगळ्याला घेऊन चालत होते. हीच अपेक्षा इतरांकडनं करणं हे चुकीचे आहे. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. आणि हे सांगत असताना त्यांना सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत याबद्दल सुद्धा बोलताना डॉक्टर नामदेव महाराज म्हणाले की माणसाने सकारात्मकता ठेवली पाहिजे. प्रत्येकाने फक्त घरात ज्ञानेश्वरी नाही तर ज्ञानेश्वरी ही वाचली पाहिजे. ही एक ज्ञानेश्वरी घराघरात वाचण्यात ही चळवळ बनली पाहिजे. अशा प्रकारचं यासह अनेक प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली. त्याचबरोबर या गडाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात जे विकास कामं केली जात आहेत, भविष्यात ही करणार आहेत, याचाही लेखाजोखा त्यांनी मांडला. मित्र हो, खरोखर याची जी याची डोळा स्वर्गमय वातावरणात आपण भगवान गडावर जायला हवं. मी त्यांना भगवान गडाचा इतिहास विचारला, त्यांच्या शिक्षणाविषयी बोललो. त्यांनी आपल्या शिक्षणाचं, आपल्या ब्रह्मचर्याचं हे असे विविध म्हणजे माहिती त्यांनी मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यासाठी दिली. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याच प्रकारे त्यांनी मराठवाडा नेत्याच्या कालचं जे 1 पाणी 2 पाणी दैनिक होतं, आता कलर आहे. त्याचबरोबर मराठवाडा नेता फेसबुक आहे, मराठवाडा नेता युट्यूब आहे. आणि अशा प्रकारे होत असलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. आमचे आशीर्वाद मराठवाडा नेत्याला आणि आहेत असं सांगितलं. मी जेव्हा म्हणालो पत्रकार शिकारी आणि संपादक भिकारी ही प्रवृत्ती ही वाढत आहे, हा प्रश्न केला असताना या संदर्भात सर्वांनीच चिंतन करणं गरजेचं आहे. खानदानी माणसं चांगले वागत असतात. आता शेवटी अपप्रवृत्ती त्या सगळीकडेच असतात. असो, हा गोष्टीचा आपण सर्वांनी चिंतन मनन करा. आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गुरुजी बरोबर चांगले प्रश्नोत्तर झाली आणि एक दिशादर्शक, स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा आणि न्यायाचार्य म्हणजे काय असतंय किंवा काय आहे की ही त्यांनी मराठवाडा नेत्याच्या वाचकांना, श्रोत्यांना सांगितलं. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. भगवान गडाचा
आणि डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज यांचा आशीर्वाद मानव जातीच्या कल्याणासाठी असाच राहावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. मित्र हो, आयुष्यात निश्चित वेळ मिळाल्यानंतर एकदा या भगवानगडावर जा आणि भगवानगडावर राजकारण केलं नाही, करू देणार नाही हे स्पष्ट शब्दात त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि त्याच बरोबर कोणी विचारलं आपण काही सांगू शकतो, कोणाला तरी आपण सांगावं, ह्या माझा स्वतःहून सांगावं हा माझा स्वभाव नाही, असंही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. मित्र हो, मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.